मॉर्निंग फ्रेंड्स. मी औदुंबर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर. तर आज फर्स्ट टाईम कॅमेऱ्यासमोर येत आहे. आज फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ शूट होत आहे. तर जास्त काही एक्सपिरियन्स नाही, पण आपण पुरेपूर 100% देण्याचा आपण ट्राय करणार आहोत. आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. तसेच तुम्ही सर्वांनी माझ्यावर जर्नी करा. काही चुकलं वगैरे असेल तर सॉरी, फर्स्ट टाईम असल्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत सातारा जिल्ह्यातील दहिवडी या गावातून, अर्थात MH11 पासून ते MH10 सांगली जिल्ह्यातील आष्टा या सिटीपर्यंत. तर तुम्ही सर्वांनी माझ्यावर सोबत राहाच. त्यामध्ये आपण रूट एक्सप्लोर करणार आहोत. तसेच आज आपल्याबरोबर आहे आल्टो K10 गाडी. ह्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत. आजच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत असणार आहेत आमचे सपोर्ट सिस्टीम अंकल आणि तसेच आमचे बंधुराज अभिषेकराव. तर ह्यांच्यासोबत आजचा आपला प्रवास होणार आहे. तर सर्वांनी आपल्याबरोबर सोबत राहा. थँक्यू. आता वाजलेले आहेत सकाळच्या 10 आणि आपण आपल्या ट्रॅव्हलिंग जर्नीला सुरुवात करत आहे. बघू शकताय आता आपण आहोत कातर खटाव मायनी रोडवर. आज आपल्या प्रवासाचे अंतर आहे दहिवडी ते आष्टा 98 किलोमीटर. या प्रवासात आपल्याला कातर खटाव, मायनी, विटा, पलूस, आष्टा असा काही रूट असणार आहे. तर बघू शकताय आपण आता सध्या कातर खटाव मायनी रोडला आहे. हा सरळ रोड, स्ट्रेट रोड विट्याला जातो आणि विट्यामधून आपल्याला काही रूट चेंज करून पलूसला जायचे आहे. तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक अपडेट आपण तुम्हाला देणारच आहोत. एन्जॉय. तर आता आपण पोहोचलेलो आहोत खांडसरी चौकामध्ये. हा खूप मोठा चौक आहे. आपण जर स्ट्रेट गेलो तर सरळ रोड हा सांगली साईडला जातो. लेफ्ट साईडला गेलो तर हा रोड पंढरपूर साईडला जातो. तसेच आपण जर राईट साईडला गेलो तर हा राईट साईडचा रोड हा सातारा साईडला जातो. त्यामुळे हे खांडसरी चौकात आहोत आपण आता सध्या आणि आपण सरळ जाणार आहोत स्ट्रेट मायनी विटा मार्गे. तर बघू शकताय आपण कातर घाटामध्ये पोचलो आहोत आणि पोचल्या ट्रॅफिक लागलेला आहे थोडं. बघू शकताय आपण कातर खटाव मध्ये आहोत आता. इकडे राईट साईडला वडूजला जाऊ शकतो आपण आणि हे आपण स्ट्रेट चाललो आहोत. बघू शकताय कातर खटाव मध्ये MSRTC महाराष्ट्राची लाल परी सांगली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. अंकल, फर्स्ट टाइम कॅमेरा समोर येऊन कसं वाटतंय? खूप छान. तुला एक नंबर. गाणं कुठलं म्हणत होता? झप्पुक झुपुक झप्पुक झुपुक म्हणत होता ना? झप्पुक झुपुक मग झप्पुक झुपुकच चाललंय नसतं. नक्की का? कसं वाटतंय? एक मस्त भारी वाटतं.
2 मिनिटाचा आपण स्टॉप घेतला होता आणि ह्या स्टॉपमध्ये आपल्या कारचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. कसं वाटतंय येऊ कसं होतंय? झपक झपक लय आवडले तर भावाला. ओनली सुरत सावंत आहे ना गोली का. तर आपण मायनीच्या अलीकडे आहोत, म्हणजे मायनीमध्ये एंटर होत आहोत. तर बघू शकताय आपण आत्ता मायनीमध्ये पोहोचलो आहोत. मायनीच्या मेन चौकामध्ये आहोत आपण. इकडे राईट साईडला कराडला जाऊ शकतोय, तसेच इकडे लेफ्ट साईडला बस स्टँड मुसवड या भागाकडे जाऊ शकतोय. आत्ता आपण मायनीमध्ये आहोत आणि आज विकेंडचा पहिला दिवस असल्यामुळे सगळीकडे नॉर्मली ट्रॅफिक आहेच. आणि अशा ट्रॅफिकमधनं आमचे बंधू राजगाडी व्यवस्थित चालवताना, कारण आता साहेबांचं लायसन आलेलं आहे, कुठे सुद्धा ते जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण विट्यामध्ये एंटर झालेलो आहोत. हा मराठी शाळा. आपण कुठल्या शाळेत शिकलाय? होय, शाळा तरी शिकलाय ना? हा मग शाळा शिकून झाली, आता पोरांना शिकवायची वेळ आली का मास्तर? एकाच फ्रेम मध्ये 2 मास्तर म्हणजे सर. अशा प्रकारे आपण MS-10 मध्ये एंटर झालेलो आहोत. MS-10 सांगली. जे कोणी असतील सांगलीचे त्यांनी कमेंट मध्ये लिहा. आम्ही सांगली का. सिटी ऑफ गोल्ड, सोनेरी सिटी ह्या विटा शहराला म्हणले जाते. तर आपण विट्याच्या मेन चौकामध्ये आहोत. तर लेफ्ट साईडला जो रोड गेलेला आहे तो विटा बस स्टँड खानापूर या साईडला जातो. तसेच ह्या बाजूला राईट साईडला बघू शकताय आपण कराड, मुंबई, पुणे ह्या साईडला हा रोड जातो. तसेच हा सरळ रोड, स्ट्रेट रोड सांगली, तासगाव ह्या रूटला जातो. पण आपल्याला थोडे पुढे जाऊन राईटला टर्न घेऊन पलूस रोडला जायचे आहे. सरळ तासगाव विट्याला नाही, तासगाव सांगलीला नाही जायचे. तर बघू शकताय विटा सिटी. ट्रॅव्हल्स हम सफर. रोज हैदराबादला जाते, ह्याला जाते बेंगलोरला रोज. मग आता बेंगलोरवरून आली का? 5-7 आहे त्यांच्या. हा 5-7 आहे त्यांच्या. स्विफ्टची अवस्था बघू शकताय, ऍक्सिडेंट मधील स्विफ्ट. MH-10. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्त्याचीच समजना झाले सांगलीमध्ये आल्यावर. मोसम हाय मस्ताना, अभिची गर्लफ्रेंड नसताना
काय म्हणणं आहे अभि तुझं याच्यावर? काय नाही. तर बघू शकताय हा सरळ रोड तासगाव सांगली साईडला जातो, पण आपल्याला राईट साईडला जायचे आहे. जो रोड पलूस कुंडल आष्टा ह्या साईडला जातो, हा इथून आपण टर्न घेतलेला आहे. बघू शकताय आपण. तर आता आपण लागलेलो आहोत स्टेट हायवे 150. हॉर्न काय? लय मोठं आहे. MH10 मध्ये येऊन पण MH11 पासिंग. काय लोकेशन आहे जबरदस्त. आणि अशा प्रकारे बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. कॅमेऱ्यात दिसतोय की नाही मला माहित नाही. तर अशा प्रकारे आपण पोचलो आहोत पलूस मध्ये. आपल्याला सरळ जायचं आहे. पलूसच्या आपण चौकात आहोत. इकडे राईट साईडला कराडला जाऊ शकतो आपण, इकडे लेफ्ट साईडला तासगावला जाऊ शकतो, आणि सरळ बाजारपेठेतनं आष्टा आपलं शेवटचं डेस्टिनेशन. गेलेलो आम्ही आपण सरळ सरळ गेलेलो तासगाव. कृष्णा नदीचा पूल. काही दिवसांपूर्वी ह्याच पुलावरून खूप प्रमाणात पाणी वाहत होते. पूर्ण पूल पाण्याखाली होता. पूरजन्य परिस्थिती होती. ही पूर्ण पाण्याखाली होतं. पूर्ण सगळं पाण्याखाली होतं. बॅरिगेड सुद्धा दिसत नव्हतं तर. दिसते का त्याच्यावरती? हो, कृष्णा नदी ज्याचं उगम क्षेत्र आहे महाबळेश्वर, जिल्हा सातारा, आणि ही नदी तसेच पुढे इकडे काय पाणी सांगली, या साईडला पाणी आहे. बेळगाव मध्ये वाहत जाते. काही दिवसांपूर्वी हा पूर्ण पूल पाण्याखाली होता. पूर्ण म्हणजे पूर्ण. इथून आष्टा एक 10 किलोमीटर राहिलेले आहे. तिथे मारलं आहे माझ्या खाली क्रॉस. हलके सर पलीकडून गाडी. नाही अशा प्रकारे आपण लागलेला आहोत तासगाव आष्टा रोडला. तर फायनली आपण आष्ट्यामध्ये पोचलो आहोत. आपलं शेवटचं डेस्टिनेशन. सकाळी आपण 10 वाजता प्रवास चालू केला होता. करेक्ट 2 तासानंतर आपण आष्ट्यामध्ये पोचलो आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन प्रवासासोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गुड बाय.